रेशमे, छबुनी एकदम तुझ्यावानी दिसती या बघ. तू असतीस तर लय बरं झालं असतं. छबुने उठ अगं, उन्हा आली माथ्यावर आणि अजून झोपतीयस. उठ बाय. अगं उठ छबुने, शाळेला जायचं या. अन हा भाकरी करून ठेवली या, ती वाईच खाऊन घे. उगाच धांगडधिंगा करू नकस. नीट शाळेला जा. आता किती आहे त्या झोळीशी खेळत राहणार आहेस. अगं उठ. एवढं काय आहे त्या झोळीत देव जाणे. अरे बा, तुला नाही समजायचं. ही झोळी मला माझ्या माईनं दिलंय. तिच्या पातानं शिवलेली. तिची इष्ट आठवण आहे माझ्यापाशी. आज जर ती असती माझ्या संग तर माझी वेणी फणी, माझे कापड समजा तिनंच बघितलं असतं. आणि आमचं गुरुजी बी म्हणतात, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. मी बी अशीच मोठी होणार बघ आणि असंच काहीतरी छान लिहिणार. अन बा, तू बी तर तुझ्या हातातलं कड कधी काढत नाहीस. हात लावला तरी चिडतोयास का ते? तुला माहितीये त्या पाटलाचा पण डोळा आहे तुझ्या कड्यावर. अगं जसं तुझ्या मायनं तुला ही झोळी दिली या, तसं माझ्या बापानं ह्यो कडा मला दिलाय. तुला माहितीये ह्यो साधा सुद्धा कडा नाय, चांदीचा हाय. माझ्या बापाचा खापर पंजू शिवाजी महाराजांचा तो मावळा होता. महाराजांनी सुद्धा हे कडं त्यासनी दिलंय. अगं माझ्या जीवापरास हे कडं मला लाख मोलाचं आहे. जसं तुला तुझी झोळी तुझी माय, तसं हे कडा मला माझा बाप आहे. माझ्या बापानं दिलेली हीच तर एक आठवण आहे माझ्याकडं. असो तू उठ, शाळेला जायचं या. मस्त मडके पाटील, त्यांना किंमत विचारा, मी घेऊन जाणारच. आनंदीबाई. इशी पाटील, व्हॉट आनंदीबाई? अँडी, कॉल मी अँडी, ओके? बरं अंडीबाई. इम्पॉसिबल यू आर. आम्ही काय म्हणतोय, मगाचपासून तुम्हाला 3-4 वस्तू आवडल्या, त्याचं तुम्ही करणार तरी काय? तुम्हाला माहित नाही पाटील, अशा वस्तूंना शहरात फार मागणी आहे. यू नो, अँटिक. ए पोरी इकडे. या बाईचं लक्षण काय ठीक नाही. काय बी आवडतं हिला. एक काम कर, वाड्यावर जा आणि पाटलीनं सांग सगळ्या वस्तू लपवून ठेवायला. समजलं? जा 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 लवकर. शारदा, ओय आले. काय ग छबुने, आज उशीर लावल्यास हाक मारायला. का पुण्यांदा खेळत बसली असते झोळीशी? नमस्कार पाटील. नमस्कार नमस्कार. पाटील, ह्या मुली कोण? ए पोरीनो इकडे या. अंडीबाई ही माझ्याची पोर छबुनी आणि ही नरसूची शारदा. काय ग मुली, ही बॅग कोणी दिली तुला? ही जोई बाय मला माझ्या माईने दिली. पाटील, ही झोळी मला फार आवडलीये. मग जायचंय का तुझ्या घरी? हो. चला मग. चला. अगं ए पोरींनो, फुलं तोडू नका, मालक येतील. महाद्या, अरे हे महाद्या. पाटील. हा पाटील, आज गरीबाकडे कशी काय वाटवाकडी केला असा? महाद्या, या बाईचं काम होतं तुझ्याकडं. तुझ्या मुलीची झोळी मला फार आवडली. मला ती हवी आहे. काय? माझी झोळी नाही देणार. कितीही पैसे घे, पण ती झोळी मला दे. पैसा?
नाही बाई, तुम्हाला ती जोडी नाही मिळायची. माझ्या लेकीचा लय जीव आहे त्या जोडीवर. तिच्या जोडीचा सौदा करून मला आमचं पोट नाही भरायचं. आम्ही हाय तसं खुश आहे. महाद्या, गरीबाला प्रेमापेक्षा पोटाची जास्त काळजी असते. नीट विचार कर अजून. नाही मालकीन, गरीबाला माफी करावी. येशीलच एकदा नाक घासत, तेव्हा बघते तुला. चला पाटील. हा चला. बाई, पाटील. काय ग पोरी? पाटील, म्या समजा ऐकलं या बाईसनीची जोडी पाहिजे हाय. हो. पण छबुनीचा बा तयार नाही. नाही. मग बाई, माझ्याकडे बी दप्तर हाय. माझ्या मायनं गेल्या बाजारातून आणलंय, ते तुम्ही घ्या. एवढे पैसे चालतील? मूर्ख मुली, तुझ्यासारख्या मुलीच्या दप्तराला एवढे पैसे द्यायला मला काय वेड लागले? चला पाटील. पाटील, अहो पाटील ऐका तरी, पैसे कमी द्या हवं तर. पाटील, पाटील. काय करू कळना झाले. डोसकं भनभनाया लागले. विकून टाकूया का जोडी? पैसे मिळालं तर छबुनीच्या साळालाच देता येते. झोपड्याची डागडुजी बी करायची. एका जोडीपायी कोण नाही देत एवढं बक्कळ पैसे. देशात आणि घर तरी कुठं आहे आपलं एवढं मोठं? देऊन टाकू जोडी. बाई म्हणली ते खरं आहे. गरिबानं एवढा मास करून चालत नाही. त्यानं मन मारूनच जगायला शिकलं पाहिजे. त्यानं मन मारूनच जगायला शिकलं पाहिजे. त्यानं मन मारूनच जगायला शिकलं पाहिजे. पाटील, महाद्या, इतक्या रातच्याला? अरे काय काम काढलं जा? पाटील ते अरे बोल की. पाटील मी आज झोळी घेऊन आलोय. हा या. ते पैसा हा यांचा पैसा देऊन टाका. अरे चल की. बघू नकोस, तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच आहेत. चल निघितून. लय उपकार झाला तुमचा. बाई एक विनंती करायची होती. कसली र? ते काय आहे ना, छबुनी पुढे ही जोडी आणू नका. त्या लहान जीवाला कळलं तर लय त्रास होईल. महाद्या, विकणाऱ्याला वस्तू विकल्यावर त्यावर हक्क गाजवता येत नसतो. आता ही झोळी ही माझी, ती मी छबुनी समोर नाचवेन, नाहीतर उकिड्या फेकेन. तुला त्याचं काही नाही. चल निघितून. माझी जोडी कुठे आहे? बा सांग ना, कुठे आहे माझी जोडी? माझी आवडीची जोडी आहे. माझ्या माईनं शिवलेली. माय रागवल मला. तुला माहितीये बा, त्या जोडीवरचं कापड माझ्या माईच्या पात्याचं आहे. त्यावर असलेली फुलं माझ्या मायनं आपल्या हाताने शिवलेली.
तुला माहितीये बा त्या जोईवर छोटा लाल रक्ताचा डाग आहे. माझी जोई शिवताना तिच्या बोटाला लागलं होतं. तोच डाग आहे तो. ती जोई म्हणजे माझी बाय. तुला म्हणली होती ना मी, आणि तू बी तर म्हणला होता. जसं तुझं कडा म्हणजे तुझा बाप, तशी जोई म्हणजे माझी माय. बाबा सांग ना कुठे माझी जोई? अगं माझे बाय, काय त्या जोळीला घेऊन बसतीस? मोरल्या बाजाराला मी तुला नवीन कापड आणि जोळी बी घेऊन देईन. मग तर झालं. आता ये पोरी, 2 घास खाऊन घे. नाही बा, जोई मिळल्या बिगत नाही जेवायची. छकुली तर फार एडीपिशी झाली या जोडी पाहिजे. मी जोडी नाही दिली पाहिजे होती. पाटील, आद्या परत आलास? आता काय झालं? पाटील ती जोडी पैसे कमी पडले असणार, दुसरं काय? बाई, पाटील मला माझी जोडी परत पाहिजे. काय? बरास ना तू? आता नाही मिळणार जोडी. बाई, गरीबाला एकदा माफी करावं, पुण्यांदा असं व्हायचं नाही. छकुलीनं काय बी खाल्लं नाही या सकाळपर्यंत. जोडी बिगर ती जिती नाही राहायची. हवं तर तुमचं पैसे परत घ्या, पण मला माझी जोडी द्या. आधी अक्कल लावायची होती ही. आता नाही मिळणार जोडी. गरीबाला असं मारू नका. हवं तर तुमच्या पाया पडतो, नाक असतो, पण मला माझी जोडी परत द्या. ठीक आहे, चल उठ आधी. जोडी देईन मी, पण एका अटीवर. बाई, काय बी अट सांगा, मी तयार आहे. या जोडीचे दुप्पट पैसे मला आता हवे. दुप्पट? बाई, गरीबाची अशी तक्ता नको. म्या कुठनं आणणार एवढं दुप्पट पैसे? जा चल मग, चालता हो इथून. बाई नको ना. पाटील तुम्ही तरी. आद्या, एक उपाय होऊ शकतो. ही घे तुझी जोडी. छबुने, छबुने, छबुने. बा, तुझ्या हातातलं कडं कुठे आहे? म्हणजे तू आपल्याकडं? छबुने, छबुने काय? बा, माझा बाप म्हणजे कसं जणू दिव्यातली ज्योत मला वाढवाय जणू झालं त्याचं मळ मला त्याची जणू माझ्या मायेसारखी जोई खूप शिकून करीन मोठी ही चंद्रमोळी